नाही सर. मला घाबरायचं नाही. कुणाला जर याच्या विरुद्ध तक्रार द्यायची येऊन सांगायची. समजलं का? अरे आवाज येत नाही. ही थरारक दृश्य कुठल्या सिनेमामधील नाहीत तर ही आहेत पुण्यातील. हातात हतकडी दोरखंडाने जखडलेला हा आहे सुलतान रहमान शेख. ज्या भागात हा राहतो त्याच भागात पोलिसांनी त्याची ही अवस्था केली. पण या सुलताननं असं काय केलं ज्यामुळं पोलिसांनी त्याची जाहीररित्या वरातच काढली? पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर सुलतान रहमान शेख, अवघं 20 वर्ष वय. या गुंडाचे कारनामे मात्र भलतेच आहेत. वय 20 आणि गुन्हे 22 असा रेकॉर्ड त्याचा पुणे पोलिसांच्या दप्तरी आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात तो वास्तव्यास आहे. मात्र ज्या परिसरात तो राहतो त्याच परिसरात त्यानं दहशत निर्माण केली होती. नव्याने निर्माण झालेल्या लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार वाहन तोडफोडीच्या घटना घडत होत्या. पोलीस कारवाई करतच होते, मात्र तोडफोडीचे प्रकार काही थांबत नव्हते. अशाच एका तोडफोडीच्या घटनेत सुलतान शेख याचं नाव पुढे आलं आणि समोर आली त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी. अवघं 20 वर्ष वय असलेल्या या पोरावर पुण्यात तब्बल 22 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी खाक्या दाखवत चौकशी केली आणि आणखी धक्कादायक माहिती पुढे आली. त्यानं 1-2 नाही तर तब्बल 70 वाहनांची तोडफोड केल्याचं निष्पन्न झालं आणि मग मात्र पोलिसांनी त्याला धडा शिकवायचं ठरवलं. त्यानंतर पोलिसांनी त्याची अशी ही वरात काढली. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम या कारवाईमध्ये सिंगम ठरलेत. ज्या लोकांमध्ये हा सुलतान उठबस करायचा, ज्यांच्यावर रुबाब झाडायचा, दहशत माजवायचा, त्याच लोकांमध्ये रवींद्र कदम यांनी त्याचा माज जिरवला. सगळा व्हिडिओ आधी पहा. लक्षात आलं का? सुलतान रहमान शेख, वय वर्ष 20, गुन्हे 22. तुमच्या एरियामध्ये यांनी येऊन रिक्षा आणि गाड्या फोडल्या त्या. माहिती आहे का तुम्हाला? जोरात बोला. याला घाबरायचं नाही. नाही सर. मला घाबरायचं नाही. कुणाला जर याच्या विरुद्ध तक्रार द्यायची येऊन सांगायची. समजलं का? अरे आवाज येत नाही. समजलं का नक्की? काय नाव याचं? ह्याचं नाव काय? ह्याचं नाव काय? सुलतान हिजडा. सुलतान हिजडा बोलले किसको? बोल सॉरी बोल सबको. सॉरी. जोर से. सॉरी. कौन है तू कौन है? सर मैं हिजडा आहे. ठीक आहे, चला घेऊ. दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पावलं उचलली आहेत. पुण्यातील कुख्यात गुंडांना तुरुंगात डांबण्यात आलंय. त्यामुळे कुख्यात गुंडांच्या त्रासापासून पुणेकरांची मुक्तता झाली असल्याचं वाटत असतानाच शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्वयंघोषित गुंडांनी मात्र उच्छाद मांडलेला दिसतोय. त्यापैकीच एक हा सुलतान शेख. यापूर्वी पुण्याच्या हडपसर, काळेपडळ, बिबवेवाडी परिसरात सुद्धा वाहन तोडफोडीच्या घटना घडल्यात. पोलिसांनी कारवाई केली. गुंडांना 4 चौघात धडाही शिकवला. मात्र तरी सुद्धा अशा घटना थांबण्याची लक्षणं काही दिसत नाहीत आणि त्यामुळेच पोलिसांना असं कठोर पाऊल उचलावं लागतं. दरम्यान या व्हिडिओनंतर तरी गल्लीबोळातील स्वयंघोषित भाई धडा घेतील ही अपेक्षा.